आम्ही पूर्ण कवर केला आता. मित्रांनो, हा गड चढणं सोपं नाही आहे. इथं हालत प्रत्येकाची टाईट होती. हा व्ह्यू तुम्ही बघू शकता. अजून तो अर्धा सुद्धा झालेला नाही आहे. ब्रह्मगिरी चढतोय. इथं सध्या परिस्थिती इतकी वाईट आहे. तुम्ही पायऱ्या बघू शकता, पायऱ्यांची हाईट बघू शकता किती आहे. अजून इथून मध्ये जायचं आहे की ह्या डोंगरामधून वरती सरळ वरती रस्ता निघतो. वरती जाऊन आपण परत एकदा व्हिडिओ काढू. असं ऐकलं इथे माकडं पण येतात. आपण माकडं पण दाखवू व्हिडिओमध्ये. तर असेच बनत राहा माझ्यासोबत. मी तुमचा विशाल, स्वागत आहे तुमचं विश्ला ब्लॉगमध्ये. अजून उडी मारू मारू करते इथे एक आप देख सकते हो. पाण्याच्या बाटल्या सुद्धा टाकून कचरा केलेला आहे लोकांनी. आणि बघा तुम्ही व्ह्यू बघू शकता. पूर्ण त्र्यंबकेश्वरचा व्ह्यू आहे. हा ब्रह्मगिरी पर्वत आहे. आणि हे तुम्ही बघू शकता. अजून आम्हाला याची वरची चढाई करणं बाकी आहे. हे बघा इथं, हे बघा प्रत्येक ठिकाणी कुंड बनवलेले, पाण्याचे कुंड आहे इथे. याच्या मागे पण खूप काही हिस्ट्री असू शकते. मला तेवढी माहिती नाही. मला जर असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा मित्र व्हिडिओ बनवतो आहे. हा हिंदीमध्ये यूट्यूब चॅनल याचं हिंदीतून एक्सप्लेन करतो आणि मराठीतून एक्सप्लेन करतो. जर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा. बेल आयकॉन ऑलवरती क्लिक करून ठेवा. इथे आता 15-20 मिनिटापासून आम्ही वरती आलो आहे खालच्या कडा चढून. आता इथे दुकानं आहे म्हणजे बंद झालेले आहे. टोटल येणं जाणार दुकानाची खूप कमी संख्या झाली. इथे आता पाण्याच्या बाटल्या, खाण्यापिण्याच्या गोष्टी आता इथे थोडं महाग होतील, कॉस्टली होतील. कारण की इथून टोटल खाली खूप म्हणजे खूप वरती आलो आम्ही सध्या कडेवरती. तरी आम्हाला अजून वरती चढायचं बाकी आहे थोडंसं. हे बघा, हे वयस्कर बाबा आहे. हे आमच्यापेक्षा वयाने, माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे, पण तरी ते पटापट गड चढू राहिले. आणि आमची हालत खराब झालेली माझ्या मित्राची, माझ्या मित्राच्या वडिलांची. आमची घामाने हालत पूर्ण खराब आहे. झालं सुद्धा आहे जवळ. आणि जेव्हा ब्रह्मगिरीवर तुम्ही फिरायला येणार ना, तेव्हा तुमच्या कॅमेऱ्याची, तुमच्या पाकिटाची, तुमच्या दागदागिन्याची जबाबदारी घ्या. कारण की ब्रह्मगिरी पर्वतावरती खूप सारे असे माकडे आत्ता म्हणजे त्यांनी आमच्यापासून काही उडावणी केली, पण मग सावधगिरी बाळगा. कधीतरी आला तर मग ब्रह्मगिरी फिरायला तर येताना तुमच्यासाठी खाण्यापिण्याच्या गोष्टी, पाण्याची बाटली आणि गरजेच्या गोष्टी घेऊन. आणि प्लीज आल्यानंतर तुम्ही या पर्वतावरती कचरा करू नका. कारण की हा एक बेस्ट स्पॉट आहे. तुम्ही इथे येऊन पाण्याच्या बाटल्या टाकता, यामुळे इथे कचरा पसरतो. आणि प्लास्टिकच्या बाटल्या तुम्ही बघू शकता. इथं खूप प्लॅस्टिकच्या बाटल्या आहे. मी खूप म्हणजे आत्ता खालून आलो ना वरती, कचरा, प्लॅस्टिकच्या बाटल्या, पुड्या पाड्या भरपूर होते. वरती एक हे बघा बाटलीचं बनवलेलं हे तुम्ही बघू शकता. वरती ते दाखवायचं वरती प्लास्टिकच्या बाटल्या पा, हे पूर्ण गवत आहे इथे, त्याच्यामध्ये सुद्धा कचरा आहे. तिकडनं सटकशील बरं. हे बघा आता हा इथे एंडिंग पॉईंट आलेला आहे. आम्ही ब्रह्मगिरीच्या वरती भरपूर वरती आलेलो आहे. आणि आता आम्ही वरती जाऊन व्हिडिओ परत नवीन स्टार्ट करू. काय इथं काय डाईव्ह मारतोय काय? 5 किलोचा थोडी फक्त उडून जायला. हे बघा इकडचा पुढचा पर्वत बघा, इथून सरळ पूर्ण दिसतो. मी पूर्ण ब्रह्मगिरी अर्ध्याच्या वरती कंप्लीट केला आहे. मी आत्ता भरपूर वरती आलेलो आहे यावेळेस. आणि खाली मी जास्त क्लिप घेतल्या नाही, कारण की खाली भरपूर प्रमाणात माकडं होते.
त्रास दिला त्यांनी. माझ्या मित्राकडे कॅमेरा होता गोप्रोचा, त्यांनी सरळ त्याच्या बॅगमध्ये कॅमेरा टाकला, कारण की कसं आहे तो रिस्क घेऊ शकत नाही. आणि मी तर रिस्क घेतला, मी व्हिडिओ काढले त्याचे. बघ त्यांनी त्रास तर दिला नाही काही, पण मग पाण्याची बाटली ओढून घेतली हातातून. बरं झालं माझा चष्मा नाही नेला. हे बघा तुम्ही आता या साईडचा पाठीमागचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. हा पूर्ण व्ह्यूज बघा. आम्ही हा पूर्ण कवर केला. आता आम्ही आता एकदम टॉपला आलेलो आहे. हे बघा इथून खालचा व्ह्यू बघू शकता. माणूस जर गेला तर परत यायची शक्यता खूप कमी, येणारच नाही. ह्याची ते कन्फर्मेशन घेऊ शकता. हे बघा इथून आजूबाजूचे किल्ले दिसतात. तुम्ही बघू शकता या काकांनी क्रिएटिव्हिटी केलेली आहे. इथे जेवढा पण वेस्ट होता, जेवढ्या पण प्लॅस्टिकच्या बाटल्या होत्या, त्यांनी त्याचा एक पुरेपूर वापर केला. त्यांनी याचं इथे एक याचा छत बनवला. आता सध्या त्याची कंडिशन तिकडे चांगली नाही, पण तुम्ही बघू शकता. हे बघा प्लास्टिकच्या बाटल्या यूज केल्या, पुरेपूर यांनी वापर केला. आणि एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या काकांनी आम्हाला कोणीच रस्त्यामध्ये आमच्याकडे पैसे संपलेले, यांनी आम्हाला एक ग्लास पाणी पाजलं. यांचा आम्ही आभार मानतो. तर अशाच ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.